सुरू होती त्याच ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी घुसल्याचं पाहायला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन आपण म्हणणं हेच आहे, ज्या काँग्रेस पक्षाच्या एक्स पोस्ट वरून सुनेत्रा वहिनीला गुंगी म्हणून हिणवण्यात आलेला आहे, हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी माफी मागावं हे आमचं म्हणणं आहे. त्यांनी त्याबद्दलची माफी मागावी. जर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली, आमचं भांडण काँग्रेसशी नाही. ज्यांनी कुणी ट्विट केले, ज्यांनी कुणी पोस्ट केली आहे त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी करतोय. हर्षवर्धन सपकाळ साहेब आपला महाराष्ट्र प्रदेशचे प्रांत अध्यक्ष आहेत, त्यांनी याबद्दलची दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची मागणी आहे. त्यांची भूमिका मांडावी. त्यांनी जसं इंदिरा गांधींनी स्वतःला दुर्गा म्हणून साबित केलं तसं सुनेत्रा पवारांनी साबित करावं. वहिनी साबित करतील, वहिनीनं साबित केलेलंही आहे. परंतु तुम्ही एकीकडे महिलेचा सन्मानाची भाषा बोलायची आणि दुसरीकडे महिलेचा अपमान करायचा, ही दुटप्पी भूमिका काँग्रेस पक्षाने बंद करावी. आज तुम्ही ज्या पद्धतीने एकीकडे म्हणता दुर्गा झाली पाहिजे, त्या दुर्गेचा अपमान करण्याचं काम तुम्ही करताय. मग तुमची जबाबदारी आहे, तुम्ही काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष म्हणून माफी मागितलीच पाहिजे. यासाठी आम्ही प्रश्न मार्गी लावणार का? लाडकी बहीण असेल, 100% सगळे प्रश्न मार्गी लागतील. कुठल्याही प्रश्नाचं तुम्हाला प्रश्न जर विचारायचे असतील तर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन विचारू शकता. असं एखाद्याला हिणवून तुमचा प्रश्न, ही तुमची संस्कृती आहे का? ही राजकीय संस्कृती आहे. सगळ्या प्रश्नावरती बोलतायत. कदाचित काँग्रेसच्या नेत्यांचे कान बहिरे झाले असतील, काँग्रेसच्या नेत्याचे कान बहिरे झाले असतील म्हणून कदाचित ऐकू आलं नसेल. सगळ्या प्रश्नाची उत्तरं वहिनीनं त्या दिवशी दिलेली आहेत. एखादी थोडकी जेवढी आपल्याला सोयीची फायद्याची ट्विट काढायचं आणि टाकायचं, ही काँग्रेसची भूमिका. महिलेचा अपमान करण्याची काँग्रेसची भूमिका, महिलेला कमी लेखणे काँग्रेसची भूमिका, हे हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी या ठिकाणी जाहीर करावं. आज आम्ही या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठीच आलो. आज आम्ही त्यांना प्रश्न विचारण्यासाठीच आलो. नेमकी तुमची भूमिका काय हे विचारण्यासाठीच आज आम्ही आलोय. हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही या पार्टी कार्यालयातच बसून राहणार आहोत. 100% त्यांच्याशी चर्चा करणार. ते चर्चा आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला चाललेलो आहे. फक्त आता आम्हाला ते बघायचं ते आमच्याशी चर्चा करतायत की पळून जात आहेत. असं म्हणतात की धनंजय मुंडे यांना त्यांनी थेट गुंड म्हटलेलं आहे. एका गुंडाने पत्रकारांना झापलं जात होतं, हे लोकशाहीच्या स्तंभाला योग्य नाही. आणि उपमुख्यमंत्री कुठेही झापलेलं नाही. अर्धवट पाहून प्रतिक्रिया देऊ नये. माझं म्हणणं आहे की त्यांनी पूर्ण पत्रकार परिषद पाहावी. वहिनीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलेले आहेत. उत्तर दिल्याच्या नंतर अशा पद्धतीची भाषा आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला शोभते का हे त्यांनी सांगावं. कदाचित इंदिरा गांधीजींचा विसर आणि त्यांच्या विचाराचा विसर हा काँग्रेस पक्षाला पडलेला दिसतोय. जर एखाद्या महिलेला गुंगी महिला म्हणल्याच्या नंतर इंदिराजीनं इतिहास रचला होता, आज वहिनी सुद्धा इतिहास रचतील. परंतु तुमची मानसिकता तुमच्या एक्स पोस्ट वरनं दिसते की तुम्ही आज महिलेला कमी लेखताय. आज तुम्ही या महिलेला कमी लेखता, महिलेला कमी दाखवण्याचं काम तुम्ही करताय. म्हणून जबाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता आम्हाला बघायचं सपकाळ साहेब आमची भेट घेत आहेत. आणखी एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला की ते असं म्हणतात काँग्रेसच्या जसं आज कार्यालयात आलोय, प्रत्येक जिल्ह्याच्या काँग्रेस कार्यालयात जाऊन आम्ही आंदोलन करू आणि प्रत्येकाला जबाब विचारू की तुमची भूमिका आहे का? महिलेला कमी लेखण्याची तुमची भूमिका आहे का? महिलेला असं खालच्या पातळीवर जाऊन एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेला अशा पद्धतीचं बोलणं हे योग्य आहे का? आम्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला विचारू.
अजितदादांच्या प्रतिनिधी कणखर नेतृत्वाचा आम्ही अनेक वेळा विरोध देखील केला, समर्थन देखील केलं. मात्र सुमित्रा वहिनींनी देखील असंच आम्हाला गुंडा नाही तर मी दुर्गा आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. वहिनीनं अनेक निर्णयावरनं दाखवून दिलेलं, त्यांचं नेतृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. कुणाच्या अशा प्रश्न विचारले म्हणून त्यांचं नेतृत्वाला कुठं दाग लागणार नाही. वहिनी सक्षम आहेत, त्या अजितदादाच्या विचारावरती त्या ठिकाणी काम करतायत. कदाचित त्यांचं जास्त काम पाहून यांच्या पोटामध्ये आग उठल्या म्हणून अशा पद्धतीचं विधान. गुंगी गुडिया हा काही अपशब्द नाही, हा कुठलाही शब्द नाही, हा केवळ वर्णन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अपशब्द नाही असं त्यांना वाटत असेल, गुंगी गुड्या अपशब्द वाटत नसेल तर मला वाटतं कुठेतरी वैचारिक त्यांची पातळी घसरलेली आहे किंवा विचारधारेपासून खूप दूर गेलेले आहेत. मग का तुम्ही गुंगी गुड्या इंदिराजीनं म्हणल्यानंतर त्या काळात आंदोलन केले? इंदिराजींना गुंगी गुड्या म्हणलं म्हणून तुम्ही अनेक भाषणात का बोलता? अपशब्द नाही ना तुमचा. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा, काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आंदोलन करण्यापेक्षा अजित पवारांसाठी आंदोलन करावं राष्ट्रवादीला असं म्हणणं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही. अजितदादा महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होते, त्यांना सुद्धा न्याय भेटेल. परंतु अशा पद्धतीचं एक्सपोस्ट करून जाणीवपूर्वक बदनामी करणे, महिलेला कमी लेखणे हे प्रकार काँग्रेसने थांबवावे. त्याचं असं म्हणणं आहे की निदर्शने ही विरोधकांनी करायची असतात आणि सत्ताधाऱ्यांनी वास्तविकता मांडायची असते. आम्ही वास्तविकता मांडले आणि सत्ताधारी आंदोलन करतात असं म्हणणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, निदर्शनं ही तुम्ही विकास कामावरती केले तर ठीक आहे.